नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पारू या सिरीजच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तेच मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओतून व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात देखील विसरू नका। तर मित्रांनो, आदित्य आणि आता पारूचं धूमधडक्यामध्ये लग्न होणार आहे। तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, प्रीतम आणि दिशाचा आता साखरपुडा करायचं ठरवलेलं असतं, पण अहिल्यादेवी किर्लोस्करला वाटत असतं की ह्या लग्नामध्ये जर विघ्न येणार असेल तर याच्या पाठीमागे अजून काय काय आहे हे सगळं जाणून। तर इकडे आता प्रीतमला समजलेलं असतं की आपल्याला दिशासोबत अजिबात देखील लग्न करायचं नाही, कारण की दिशा काय लायकीची आहे हे प्रीतमला चांगलंच समजलेलं असतं। तरी देखील आता प्रीतमला पर्याय नसतो की आईची इज्जत कोणासमोर जाऊ नये, यासाठी तो प्रीतम ह्या लग्नाला देखील होकार दिलेला असतो। तर इकडे आता पारूसाठी देखील मारुतीने आता एक नवीन मुलगा शोधलेला असतो, म्हणजेच आता पारूचं देखील लवकरात लवकर लग्न होणार असतं, कारण की आता पारूला देखील एक नवीन स्थळ आलेलं असतं। तर इकडे आता आदित्यला वाटत असतं की पारू किती चांगली मुलगी आहे, कारण की जर पारूसारखी मुलगी माझ्या आयुष्यामध्ये आली तर माझ्या आयुष्याचं खूप कल्याण होईल। तर आदित्यला वाटत असतं की पारूचं माझं कदाचित जर लग्न झालं तर किती बरं होईल, पण हे कधी देखील शक्य नाही हे आदित्यला देखील वाटत असतं। तर इकडे पारूला देखील आता लगेच लग्न करायचं नसतं, कारण की पारूला माहीत असतं की आपण एवढे लवकर लग्न का करायचं। तर इकडे आता मात्र मारुतीला वाटत असतं की आपली मुलगी आत्ताच आत्ता आपण लग्न जर केलं तर आपल्या खूप फायदेशीर येईल, कारण की आपण इकडे लोकांची इथे नोकरी करतोय, त्याच्यामुळे तिला आपण किती दिवस लोकांची धुनीभांडी करायला लावायची। एकीकडे मारुतीचं देखील खूप बरोबरच असतं। तर मित्रांनो, तुम्हाला इकडे पाहायला भेटेल की आता पुढील भागांमध्ये दिशा आणि प्रीतमचं लग्न मोडतं, म्हणजेच मित्रांनो दिशाचा खरा चेहरा, खरं रूप सगळं काय आता अहिल्यादेवी किर्लोस्कर समोर येतं। तर इकडे आता प्रीतमला देखील खूप आनंद होतो, कारण की प्रीतमला माहीत असतं की हिचं खरं सत्य आणि हिची लायकी एकदा का आई समोर आली की आई हिचं लग्न माझ्यासोबत स्वतःच्या हाताने मोडून टाकेल, कारण की तिचं काय प्लॅनिंग असतो, कारण की तिला लग्न करून त्या घरामध्ये येऊन सगळं काही तिला लुबडायचं असतं। हे दिशाचं सगळं सत्य अहिल्यादेवी किर्लोस्कर समोर येतं। तर मित्रांनो, तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की आदित्य पूर्णपणे पारूच्या प्रेमामध्ये वेडा होऊन जातो, कारण की मित्रांनो आदित्यला वाटतं की पारूसारखी मुलगी जर माझ्या आयुष्यात आली तर माझ्या आयुष्याचं खरंच खूप कल्याण होईल। त्याच्यामुळे आदित्य ठरवतो की काही जरी झालं तरी मी पारूसोबतच लग्न करणार। तर मित्रांनो, आदित्य चक्क आता पारूच्या प्रेमामध्ये पडलेला असतो। तर तुम्हाला काय वाटतंय, अहिल्यादेवी किर्लोस्कर या लग्नासाठी होकार देईल का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर मित्रांनो, तुमच्या कमेंट यायच्या अगोदर मीच सांगतो, तुम्हाला ह्या दोघांचं देखील धूमधडाक्यामध्ये लग्न सोहळा लवकरच तुम्हाला मालिकेच्या पुढील खूप भागांमध्ये पाहायला भेटेल की आदित्य आणि पारूचं लग्न होतं। तर मित्रांनो, कमेंट करून सांगायला विसरू नका, आदित्य आणि पारूचं लग्न पाहण्यासाठी तुम्ही किती वाट बघताय। नक्कीच कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका।